नमस्ते मित्रांनो. आपण नेहमी आसपास बघतो मोस्ट ऑफ महिला वर्ग एक भिशी चालवतात. तर ती भिसी कशी असते, तर ती भिसी असते की शेजारच्या चाळीतल्या किंवा त्या ठिकाणच्या सोसायटीमधल्या 10 महिला एकत्र येतात. प्रत्येकी 5,000-5,000 रुपये टाकतात किंवा 1,000-1,000 रुपये टाकतात आणि त्या 10 महिलांचे 10,000 रुपये जमा होतात किंवा 5,000 टाकले तर 5-10 50,000 रुपये जमा होतात आणि मग चिठ्ठी टाकली जाते आणि चिठ्ठी टाकल्यावर लॉटरी पद्धतीने जिचं नाव येतं तिला ते 50,000 दिले जातात. ज्यांना पहिल्या 6 महिन्यामध्ये पैसे पहिल्या 5 महिलांना मिळतात त्यांना व्याज तर चांगलं मिळतंच, कारण ते त्याच्या पैसे गुंतवून त्याचा फायदा करू शकतात. पण नंतरच्या 5 महिलांना त्याचा फायदा होत नाही, त्यांना त्याचं व्याज फारसं मिळत नाही, म्हणजे त्यांचे पैसे अडकतात आणि त्यांना व्याज मिळत नाही, कारण ही बिनव्याजी व्हीसी असते. पण याच ठिकाणी एक वेगळी पद्धत आपण वापरू शकतो, ती म्हणजे SIP. जर तुम्ही दर महिन्याला 1,000 रुपयाची SIP केली किंवा 5,000 रुपयाची SIP केली तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला 50,000 मिळणारच. फक्त अगोदर नाहीत मिळणार, पण वर्षाच्या शेवटी ज्यावेळी 50,000 मिळतील त्यावेळी तुम्ही जर ते लिक्विड फंडात किंवा डेप्थ फंडामध्ये टाकलेले असतील तर 6% त्याच्यावर तुम्हाला व्याजही मिळणार. बिनव्याजी व्हीसीमध्ये ते मिळत नाही. दुसरी गोष्ट, बिनव्याजी व्हीसीमध्ये त्याच तारखेला ते पैसे मिळतील ह्याची गॅरंटी नसते, कारण सगळ्या महिलांचे पैसे गोळा करणं वगैरे ही सगळी जबाबदारी घ्यावी लागते. आणि ती जबाबदारी घेणारा जर कोण असेल तर ठीक आहे, जर कोणच घेणार नसेल तर अडचणी निर्माण होतात. किंवा एखादी नोकरी सोडून गेली, एखादी नी जागा बदलली तर त्या भिशीचा गोंधळ उडू शकतो. मग त्यामध्ये ते पैसे कोण भरणार असा गोंधळ उडू शकतो. पण या ठिकाणी म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही तुमचेच SIP थ्रू पैसे टाकता आहात डेप्थ फंडामध्ये, त्यामुळे तिथं आउटपुट निघतो. जर तुम्ही तेच 3 वर्षासाठी टाकले तर तुम्ही बॅलन्स ॲडव्हान्टेज पद्धतीने काम करू शकता आणि 8 ते 10% व्याजदर मिळवू शकता. तेच तुम्ही फ्लेक्सीमध्ये टाकले तर 10 ते 12%, 14% जाऊ शकता. मग हा सगळा जो घटनाक्रम घडतो तो तुम्हाला SIPच्या माध्यमातून करता येतो. त्याचबरोबर तुम्ही सोन्याची व्हीसी पण लावता, तर तीच सोन्याची गोल्ड ETFची व्हीसी तुम्ही जर म्युच्युअल फंडा थ्रू लावली तर त्याला तुम्हाला सोन्याचं खरेदीचे 2%, विक्रीचे 2% हे पेनल्टीही लागणार नाही आणि तुम्हाला तुमच्या हातात ती सोन्याची व्हीसी SIPच्या पद्धतीने लावता येऊ शकते. तर मला वाटतं SIPची व्हीसी ही एक नवीन संकल्पना आपण राबवू शकतो आणि त्याच्यातनं नॉर्मल जी व्हीसी आहे त्याच्यापेक्षा चांगला परतावा आपण मिळवू शकतो आणि सिक्युरिटी मिळवू शकतो. तर नक्कीच महिला वर्गाने याचाही विचार करावा असं मला वाटतं. थँक्यू.